नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे. आता उन्हाचा भर आहे आणि खूप म्हणजे खूपच ऊन आहे. तर एका ठिकाणी मस्त सावलीमध्ये बसण्यासाठी आपण जाणार आहोत आणि तुम्हाला मी तिथं जाऊन तिथला निसर्ग कसा आहे काही ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, पहा मित्रांनो, जाता जाता तुम्हाला मी आमच्या गावचं नेचर दाखवतो. आणि ह्या साईडला पाहिले तर हे पहा, एकदम मस्त लांब डोंगर आहेत आणि डोंगराच्या खाली एकदम मस्त गाव आहे. हे पहा, मस्त सीन दिसतंय दुपारचं कडक उन्हामध्ये एकदम मस्त. आणि हे पहा, सावरीचं मोठं झाड आहे मित्रांनो. हे पहा, एवढं मोठं. तर चला आता आपण छोटासा डोंगर जो आहे तो चढून वरती आलो. हे पहा, वरती एका छोट्याशा डोंगरावर एक झाप आहे. आमच्याकडे झोपडीला झाप म्हणतात. आणि हे पहा, त्याच्या बाजूला इकडे टाकी बिकी आहे आणि साईडला आंबे पण आहेत. आणि आता इथून तुम्हाला मी नेचर दाखवतो. हे पहा, चालून भंगवलं मित्रांनो. तर अजून थोडंच जायचं, म्हणजे थोडंच बाकी राहिलं आहे. वडाच्या झाडाच्या जाड सावलीमध्ये बसायला मी चाललो, म्हणजे तिथे जाऊन थोडं बसणार आहे. एकदम थोडं मन पण शांत होईल त्याच्यामुळं. आणि हे पहा, नेचर मस्त दिसतं मित्रांनो. उन्हाचा भर आहे आणि घाम पण निघतोय, कारण जेवढं ऊन जास्त असतं तेवढं घाम पण निघतो. तर हे पहा, मस्त एका मोहाच्या ठिकाणी थोडं आपण बसूया. हे पहा, एकदम मस्त सावली आहे मित्रांनो. हे पहा, दगड बिगड बसायला आहेत. तर सावलीमध्ये बसण्यासाठी थोडा टाईम घेतला आणि बसलो. एकदम मस्त वाटतंय, गारगार. ज्यावेळेस उन्हामध्ये होतो त्यावेळेस खूप लई अशा लाह्या यायच्या तोंडावरती पण. आणि आता सावलीमध्ये एकदम थंडगार हवा येते मित्रांनो. आणि इथून कसं नेचर आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर चला पहा मित्रांनो, हे आमचं मोठं गाव आहे. त्याच्यानंतर हे साईडला आमच्या गावचा पाडा आहे. हे पहा. तर आता थोडा आराम बिराम झाला, सावलीमध्ये बसलो. आता थोड्या जाड सावलीमध्ये जाऊया, म्हणजे वडाच्या झाडाच्या खाली. तुम्हाला मी वड पण दाखवतो. आणि मित्रांनो, जाता जाता आपल्याला करवंद भेटली आहे, करवंद. तर हे पहा, तिथं जाऊन 2-3 करवंदाची टेस्ट पण घेऊ. तर हे पहा मित्रांनो, करवंदीचं झाड. आणि करवंदीचा सीजन चांगला चाललेला आहे आता. तर हे पहा, करवंद पिकलेले आहेत मस्त. हे पहा, हे पहा, जबरदस्त. वरती पण खूप लागलेले आहेत मित्रांनो, ते तिकडे पण वरती पहा. हे पहा, तुम्हाला दिसत असतील. हे पहा, टेस्ट घेऊ. एकदम मस्त गोड लागले. तर चला आता सावलीमध्ये. आणि इकडे पहा, आता वडाचं मोठं झाड आहे इथं. आणि सावली पण एकदम मस्त जाडजूड आहे. तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, इकडे वडाचं झाड आणि एकदम दाट सावली आहे मित्रांनो. एकदम मस्त सावलीमध्ये एकदम मस्त वाटतंय. एकदम गारगार अशी हवा येते. तर एकदम थंडगार. इथे थोडा टाईम घालू, त्याच्यानंतरच घरी जाणार आहोत. तर मित्रांनो, आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.